नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर सगळ्यात पहिल्यांदा मॅथ्स पार्ट 1 मधील जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. त्यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे पेपर पॅटर्न कसा असतो, कसा लिहायचा आणि त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन्स कोणत्या प्रकारामध्ये येऊ शकतात हे मी ऑलरेडी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलंय आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिलं तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. सो तुम्ही नक्की चेकआउट करा कारण तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल पार्ट 1 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला फक्त आणि फक्त 4च चॅप्टर्स आहेत आणि त्यामधलंही काही करायचं आहे का तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच इम्पॉर्टंट फॉर्म्युला पण पाहणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट चॅप्टर आहे तो म्हणजे लिनियर इक्वेशन्स, सेकंडही आहे तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, थर्डही आहे तो म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, फोर्थ चॅप्टर तुम्हाला नाहीये, प्रोबॅबिलिटी आहे आणि स्टॅटिस्टिक्स पण नाहीये. सो तुम्हाला फक्त आणि फक्त 4 चॅप्टर्स आहेत आणि चारही चॅप्टर्स एकदम इझी आहे. त्याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. जे अवघड असं होतं ते ऑलरेडी रिड्यूस झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स जे थोडंसं तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म्युलाज वगैरे लक्षात ठेवायचे असतात ते ऑलरेडी रिड्यूस झालेले आहेत. मग तुम्ही जर लिनियर इक्वेशनमध्ये पाहिलं तर जास्त काहीच फॉर्म्युले नाहीयेत जे तुम्ही ऑलरेडी 9th 10thला म्हणजे 9thला सॉल्व्ह केलेले आहेत. लिनियर इक्वेशन त्याच्यावरतीच आधारित हे सगळे इक्वेशन्स आहेत. सो तुम्हाला अगेन नवीन असं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. नवीन जर काही असेल तर फक्त क्रॅमर्स रूल वगैरे आहे जे की आता आपण पाहणार आहोतच. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पण नवीन असं काही नाहीये. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला एक फॉर्म्युला मेथड नवीन पाहायला मिळेल. फॅक्टरायझेशन तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियस स्टँडर्ड पासून करत आहात. प्रिव्हियस काय तुम्ही 7th 8th पासून करत आहातच. सो त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. याच्यामध्ये अजून एक स्क्वेअर मेथड असते जी की रिड्यूस केलेली आहे. नेक्स्ट आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये फक्त 2 ते 3 फॉर्म्युला आहेत. बाकी हा चॅप्टर पूर्ण इझी आहे, खूप इझी आहे. नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटीमध्ये फक्त 1 ते 2च फॉर्म्युले आहेत. तेवढे केले की तुमचा सिलेबस संपणार आहे. ओके, सो लेट अस मूव टुवर्ड्स फर्स्ट चॅप्टर. फर्स्ट चॅप्टरमध्ये आहे लिनियर इक्वेशन. तुम्हाला लिनियर इक्वेशनचे जनरल फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, जनरल फॉर्म ज्याला आपण म्हणतो. कारण लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. MCQs मध्ये असेल किंवा एखादं इक्वेशन दिलं असेल रँडमली आणि सांगितलं जाईल की हे तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, 4m + 3n याला 12ला इकडे शिफ्ट करायचं लेफ्ट हँड साईडला, मग ते -12 = 0 होईल. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला हे जे इक्वेशन आहेत कोणतेही इक्वेशन दिले जाऊ शकतात. तुम्हाला फक्त ते जनरल फॉर्म लक्षात ठेवायचं आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही इक्वेशनला आरामात इझिली लिहू शकता. ओके, अगेन लिनियर इक्वेशनची जी पॉवर असणार आहे तर ती 1 असते. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर काय आहे, 1 आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स आपण पाहतोय त्याच्यामुळे या ठिकाणी 2 व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय. असं काही कंपल्सरी नाहीये एक्स आणि वाय असेल, एम एन बाकी ABCD काही असू शकतं. कोणतेही 2 व्हेरिएबल्स या ठिकाणी असू शकतात. सो लक्षात ठेवायचं काय आहे याच्यामध्ये की 2 व्हेरिएबल्स असतात आणि दोघांचीही पॉवर म्हणजे सगळ्यांचीच पॉवर काय असते, 1 असते. कारण हे काय आहे, लिनियर इक्वेशन आहे. अगेन AX + BY + C = 0 हा याचा जो आहे तर तो जनरल फॉर्म्युला आहे. अगेन या ठिकाणी A आणि B हे 0शी इक्वल नसणार आहेत एकाच वेळी. म्हणजे एकतर A 0 असेल म्हणजे या ठिकाणी एकतर A 0 असेल किंवा एकतर B 0 असेल. दोघंही एकाच वेळी किंवा सेम टाइम ॲट अ सेम टाइम दोघंही 0शी इक्वल नसणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे आय होप की तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतं. इथे तुम्हाला काय करायचं आहे, जस्ट हे 2 जे इक्वेशन्स आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. इक्वेशन्स लिहिल्यानंतर तुम्हाला हे पाहायचं आहे की इथे कुठे अपोजिट साईन आहे का, तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वाय व्हेरिएबल सोबत अपोजिट साईन आहे. अगेन तुम्हाला हे पाहायचं आहे की जे कोइफिशियंट आहे, कोइफिशियंट म्हणजे काय, व्हेरिएबल सोबत जो नंबर असतो त्याला आपण कोइफिशियंट म्हणतो. सो या ठिकाणी कोइफिशियंट सेम आहे का, तर नाही. इथे 3 आहे आणि इथे 1 आहे. मग काय करायचं आहे तुम्हाला, हे जे सेकंड तुमचं काय आहे इक्वेशन आहे याला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करणार आहात आणि फर्स्ट इक्वेशनला 1 ने मल्टिप्लाय करणार आहात. 1 ने का, कारण इथे कोइफिशियंट 1 आहे. 3 ने का, तर इथे कोइफिशियंट 3 आहे. ओके, सो तुम्हाला याच्या कोइफिशियंटनी याला मल्टिप्लाय करायचं, याच्या कोइफिशियंटनी याला मल्टिप्लाय करायचं आहे. ॲज यू नो की 1 ने मल्टिप्लाय केला तर सेमच आन्सर येणार की नाही. सो त्याच्यामुळे तुम्हाला हे एक्झाम्पल किंवा हे इक्वेशन आहे असं लिहायचं आहे आणि याला मात्र तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय केल्यानंतर तुमच्या पुढे अशा पद्धतीचे 2 इक्वेशन्स तयार होतील. आता तुम्ही पाहू शकता की या दोघांचं साइन कसं आहे, अपोजिट आहे. अपोजिट साइन असेल तर तुम्ही याला इझिली कट करू शकता, म्हणजे हे इझिली रिमूव्ह होऊन जाईल आणि मग राहिला काय, 5x + 9x म्हणजे 14x आणि हे किती आलं, 14. सो 14 कट, x ची व्हॅल्यू काय आली, 1. आता ही जी x ची व्हॅल्यू 1 आलेली आहे तुम्ही इधर ते या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन मध्ये टाकू शकता किंवा तुम्ही सेकंड इक्वेशन मध्ये टाकू शकता आणि मग तुम्हाला या ठिकाणी इझिली y ची व्हॅल्यू मिळेल. सिंपल. सो x आणि y ची व्हॅल्यू जी काही आली असेल ती तुम्ही लिहिणार आहात. आय वुड सजेस्ट की तुम्ही या मेथडने जा, कारण ही मेथड तुम्ही आधीपासून करत आलेला आहात आणि मोस्ट ऑफ द टाइम्स ही मेथड आपल्याला इझी पाहायला मिळते. पण तुम्हाला जर सबस्टिट्यूशन मेथड येत असेल तुम्ही त्या मेथडनी जाऊ शकता, नो प्रॉब्लेम. याच्यामधला काही रिड्यूस असलं तरी पण तुम्हाला एक्झाम्पल्स मात्र याच्यावरती येऊ शकतात. सो तुम्ही एकदा जस्ट हे ऐकून घ्या. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला हे जे अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत तर ते ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये येऊ शकतात. मी ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन नंबर
3A मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात आणि क्वेश्चन नंबर 2A मध्ये पण तुम्हाला ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात. लेट मी चेक आउट. मी ऑलरेडी हा पेपर जो आहे तर तो अपलोड केलेला आहे. येस, क्वेश्चन नंबर 2A आणि क्वेश्चन नंबर 3A मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीज विचारल्या जातात आणि त्याच्यामुळे त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये हे जे सगळे बॉक्सेसवाले प्रश्न आहेत तुमच्या टेक्स्टबुक मधले तर ते खूप महत्त्वाचे आहेत. सो तुम्हाला जर एकदा मेथड समजली की कशा पद्धतीने आपण लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करतो तर तुम्ही कसाही प्रश्न येऊ दे, ऍक्टिव्हिटीमध्ये येऊ दे, साधा येऊ दे किंवा वॉटेवर कितीही मोठा प्रश्न येऊ दे, तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. सो जस्ट तुम्हाला आता काय करायचं आहे, लास्ट मोमेंटला फक्त तुम्हाला याच्यामधलं कोणतंही एखादं एक्झाम्पल जे तुम्हाला अवघड वाटतंय, फॉर एक्झाम्पल हे थोडंसं अवघड वाटत असेल तर तुम्हाला आधी डिनॉमिनेटरला काढून टाकायचंय. ओके, आणि मग तुम्ही याला सॉल्व्ह करणार आहात. सो तुम्ही काय करायचं आहे आता लास्ट मोमेंटला हे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा आणि या दोघांमधलं कोणतंही एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा. आता जस्ट पाहायचंय, नंतर वगैरे काही नाही, जस्ट पाहायचंय. हार्डली 5 ते 10 मिनिटं लागतील आणि ते तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. सो जस्ट तुम्ही या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांमध्ये, 10 मिनिटं पण खूप झाली पण तरीही तुम्हाला या ठिकाणी हे एक करायचं आहे आणि दोघांपैकी कोणतंही एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं, तुमची सगळी प्रॅक्टिस या ठिकाणी होईल. ओके, अगेन तुम्हाला जर सॉल्व्ह करता येत नसेल, मी व्हिडिओज अपलोड केले ते पाहू शकता किंवा बेस्ट वे आहे तुमच्याकडे डायजेस्ट किंवा गाईड वॉटेवर जे पण असेल त्यामध्ये तुम्ही चेकआउट करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्राफ. ग्राफचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत कारण तुम्हाला या ठिकाणी ग्राफवरती असे भरायला पण प्रश्न येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे इथे एक सॅम्पल आहे, असे प्रश्न तुम्हाला ग्राफवरती येऊ शकतात. म्हणजे ॲट सच ग्राफ ड्रॉ करायला नाही, बट ग्राफ ड्रॉ करायचा असेल तर इक्वेशन कसे भरायचे याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे हे पान खूप महत्त्वाचं आहे. बेसिकली तुम्हाला या ठिकाणी जे ग्राफमध्ये ज्या संख्या आपण भरणार आहोत किंवा जे इक्वेशनसाठी आपण जे नंबर्स घेतो तर ते कसे घ्यायचे हे माहिती असलं पाहिजे. अगेन याच्यावरती मी आता पुन्हा इथे एक्सप्लेन नाही करू शकत कारण ते खूप मोठा व्हिडिओ होईल. सो त्याच्यामुळे तुम्हाला जस्ट या ठिकाणी काय करायचं आहे, एक्स आणि वायच्या अशा व्हॅल्यूज घ्यायच्या आहेत की ज्याचा आन्सर 4 येईल. मग तुम्ही एक्सला 1 घेऊ शकता, वायला 3 वगैरे घेऊ शकता जसं की या ठिकाणी दिलेलं आहे. आणि ज्या काही तुम्ही एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज घ्याल, फॉर एक्झाम्पल x1 असेल तर ऑब्व्हियसली इथे तुम्ही x1 घेणार आहात आणि y3 असेल तर ते इथे येणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने x1 आणि y3 यांच्यामधून जाणारं तुम्हाला एक लाईन ड्रॉ करायची आहे, म्हणजेच एक या ठिकाणी डॉट आहे. अगेन तुम्हाला या ठिकाणी सगळे इक्वेशन्स अशा पद्धतीने इथे प्लॉट करायचे आहेत आणि यांच्यामधून जाणारी लाईन ड्रॉ करायची आहे. ज्या ठिकाणी या दोन लाईन्स म्हणजे या इक्वेशनची लाईन आणि या इक्वेशनची लाईन इंटरसेक्ट होते तो असणार आहे तुमचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन किंवा तुमचं आन्सर. ओके, सो हे डिटेलमध्ये हवं असेल तर तुम्हाला व्हिडिओज पाहावेच लागतील. अगेन तुम्हाला हे अशा पद्धतीने फिलअप्स करण्यासाठी येऊ शकतं कारण ॲज यू नो की फक्त 4च लेसन्स आहेत. सो 4 लेसन्समध्ये आरामात या लेसनचं पण वेटेज खूप जास्त असणार आहे. जर आपण ओव्हरऑल पाहिलं तर प्रत्येक लेसनला 10 मार्क्ससाठी पण वेटेज येऊ शकतं जर आपण ओव्हरऑल रँडमली रफली पाहिलं तर. ओके, सो प्रत्येक चॅप्टरला 10 मार्क पण येऊ शकतात. सो त्याच्यामुळे प्रत्येक क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्ही हे जे एक्झाम्पल्स आहेत ते कसे सॉल्व्ह करतात हे नक्की एकदा पहा. याचे व्हिडिओज आय थिंक की अपलोड केले असतील माहिती नाही, बट तुम्ही याचे आन्सर्स तुमच्या गाईडमध्ये वगैरे पाहू शकता. ओके, अगेन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणतंही एखादं सॉल्व्ह करू शकता, ॲक्टिव्हिटीमधलं सॉल्व्ह करा किंवा हे सॉल्व्ह करा. बेसिकली मेथड तुम्हाला कळली पाहिजे, हा याच्या मागचा मोटिव्ह आहे. सो हा प्रश्न आता जस्ट सॉल्व्ह करायला घ्यायचा आहे, व्हिडिओ पॉज करायचा आणि प्लीज सॉल्व्ह करा. ही तुमच्यासाठी चालू आहे. सो तुम्हाला त्याच्यामधून चांगला बेनिफिट होणार आहे, तुमचीच रिव्हिजन होते. सो प्लीज व्हिडिओ पॉज करा आणि आता नक्की सोडवा कारण मग परत सोडवायचं राहून जातं. सो तुमची आता माझ्यासोबतच रिव्हिजन होईल. सो नक्की हे सोडून घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त इथे x3 दिलाय तर x ऐवजी 3 पुट करायचं आहे. सो 3 + y = 3. अगेन हा 3 कडे शिफ्ट होईल. सो y = 3 - 3. सो y = 0. तर अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी 0 आन्सर मिळणार आहे. अगेन तुम्हाला जरी सॉल्व्ह करता येत नसेल हे कसं सॉल्व्ह करायचं तर तुम्ही या ठिकाणी थोडीशी कॉपी करू शकता. म्हणजे इथे 3 आहे ते तुम्हाला ऑलरेडी आन्सर दिले म्हणजे ऑब्व्हियसली इथे काय असणार आहे, 0 असणार आहे. अगेन इथे 3 आहे इथे ऑलरेडी 0 असणार आहे म्हणजे इथे पण काय असणार आहे, 0 असणार आहे. सो तुम्ही असं पण करू शकता. मात्र इथे तुम्हाला तसं करता येणार नाही. इथे तुम्हाला y च्या जागी 5 टाकावंच लागेल आणि मगच आन्सर फाइंड आउट करावा लागेल. ओके, सो तुम्ही या दोन ठिकाणी थोडीशी कॉपी करू शकता, बाकी तुम्हाला काय करता येणार नाहीये. अगेन तुम्ही या ठिकाणी पण थोडंसं नाही, ते ऑलरेडी भरून दिलेलं आहे सो काही गरज नाहीये. बट बेसिकली तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट आहे याच्यामधलं तुम्ही कोणतंही जे तुम्हाला अवघड वाटेल शक्यतो हे जे स्टार मार्क आहे तर ते सॉल्व्ह करून पहा कारण सगळे सेमच मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. ग्राफ सुद्धा ड्रॉ करून पहा कारण आयत्या वेळेस कुठे काय प्लॉट करायचं हे आठवत नाही एक्झामच्या प्रेशरमुळे. सो प्रेशर अजिबात घेऊ नका, पण शक्यतो आता तुम्ही ग्राफ कसा ड्रॉ करायचा, अगदी ग्राफ पेपर नसला तरी पण बाजूलाच अशा पद्धतीने ग्राफ ड्रॉ करून पहा की कशा पद्धतीने हे या लाईन्स इंटरसेक्ट होऊ शकतात. सो डिटर्मिनंट्स एक खूप इझी टॉपिक आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असतं, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं आणि सबट्रॅक्शन करायचं असतं. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी 2 नंबर्स दिले जातील, तुम्हाला a × d करायचं आहे मायनस b × c करायचं आहे. बस एवढं केले की तुमचं आन्सर येतं. आता हे तुम्ही जर नंबर्स घेतले तर जास्त चांगलं समजू शकतं. फॉर एक्झाम्पल हे एक्झाम्पल आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, 5 × 9 करायचं आहे मायनस 3 × 7 करायचं आहे. सो 5 × 9 येणार आहे 45
-3 मल्टिप्लाय बाय 7 येणार आहे 21. ओके, सो हे सबट्रॅक्ट करायचं आहे आणि जे आन्सर येईल ते असणार आहे तुमचं डिटर्मिनंट. सो हे खूप इझी होतं. अगेन तुम्हाला याच्यामधला एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल तर हा सॉल्व्ह करा. शक्यतो तुमच्या रूट्समध्ये वगैरे गोंधळ होऊ शकतो तुमचा, सो त्याच्यामुळे तुम्ही एखादा क्वेश्चन असा सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे क्रॅमर्स रूल, डिटर्मिनंट मेथड असं याला म्हणतो. आणि तुम्हाला एक्झाममध्ये क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करा असं स्पेसिफिकली पण येऊ शकतं. सो तेव्हा तुम्हाला क्रॅमर्स रूलच वापरायचा आहे. बरं, आता हा क्रॅमर्स रूल काय आहे तर काहीच नाहीये. तुम्हाला फक्त या ठिकाणी एखाद्या आपण नंबर्सवाला एक्झाम्पल घेऊया. हे तुम्हाला असं ऍक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये नक्की येऊ शकतं. एक्झाम्पल नंबर आय थिंक एक्झाम्पल 3 मध्ये किंवा एक्झाम्पल 2A मध्ये किंवा तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये, अगेन क्वेश्चन नंबर 5 मध्येही तुम्हाला अशा पद्धतीचे डायग्राम्स येऊ शकतात. आणि तुम्हाला इथे स्वतःहून एखादं इक्वेशन तयार करायचं आहे. ax प्लस by इज इक्वल टू सीच्या फॉर्ममध्ये तुम्हाला स्वतःहून इक्वेशन तयार करायचं असेल. तुम्हालाच डी फाइंड आउट करायचं, तुम्हालाच dx आणि तुम्हालाच dy फाइंड आउट करायचं आहे. अगेन तुम्हीच एक्स आणि वायच्या व्हॅल्यू स्वतःच फाइंड आउट करणार आहात. म्हणजे क्वेश्चन तुम्हीच तयार करायचं आहे आणि आन्सरही तुम्हालाच फाइंड आउट करायचं आहे. असं पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये येऊ शकतं. जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले की हा क्वेश्चन शक्यतो स्वतः तयार करण्यासाठी येतो किंवा बाहेरचा येतो टेक्स्टबुकच्या, तर ते क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात तर त्याच्यामध्ये हा पण क्वेश्चन येऊ शकतो. अगेन तुम्हाला क्रॅमर्स रूलमध्ये 2 इक्वेशन्स दिले जातील. हे इक्वेशन तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे, म्हणजे अरेंज करायचं आहे. कधी कधी काय होतं की हे जनरल फॉर्ममध्ये दिलेलं असतं, तुम्हाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागतं. हा स्टँडर्ड फॉर्म आहे आणि हे जर लेफ्ट हँड साईडला असेल तर त्याला आपण जनरल फॉर्म म्हणतो, जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलं आहे. सो तुम्हाला सगळे एक्झाम्पल्स किंवा सगळे इक्वेशन्स स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करतो, हे आणि हे, म्हणजे या ठिकाणी जे कोएफिशियंट असतील ते घेतो आणि इथे कोएफिशियंट जे असतील ते आपण घेतो पहिल्या 2 टर्म्स मधले. dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना काय करायचं, x ला सोडून द्यायचं, आधी c चा टर्म लिहायचा आणि मग b चा टर्म लिहायचा. ओके, x ला सोडून द्यायचं, आधी c चा टर्म लिहायचा आणि मग b चा टर्म घ्यायचा. आपण याला एबीसी अशी नावं देऊया. आणि मग तुम्हाला अशा पद्धतीने जसं आपण डिटर्मिनंट्स मध्ये गुणाकार करायचो, सबट्रॅक्शन करायचो, त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. y फाइंड आउट करताना काय करायचं, y ला सोडून द्यायचं, आधी x घ्यायचं आणि मग c घ्यायचं. खूप इझी आहे, याच्यामध्ये काही घाबरायची गरज नाहीये. मी अगेन रिपीट करते, तुम्हाला जेव्हा डी फाइंड आउट करायचं या दोघांना घ्यायचं आणि जशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट सॉल्व्ह करतो त्याप्रमाणे करायचं आहे. dx फाइंड आउट करताना x ला विसरायचं, शेवटचं घ्यायचं आणि मग c आणि b करायचं. नेक्स्ट तुम्हाला जेव्हा b किंवा y ची व्हॅल्यू फाइंड आउट, dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची तेव्हा तुम्ही dy ला विसरणार, a आणि c चं मल्टिप्लिकेशन करणार. इझी. अगेन तुम्हाला आता या ठिकाणी dx मिळालंय, dy आणि d सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. फक्त x ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपण काय करतो, dx बाय d करणार आहोत आणि y च्या व्हॅल्यूसाठी dy बाय d करणार आहोत. अगेन सिंपल. मग तुम्हाला या ठिकाणी सोल्युशन मिळणार आहे. सो या चॅप्टर मध्ये काहीही अवघड नाहीये, सगळं इझी आहे. तुम्ही अगेन याच्यामध्ये जर हवं असेल तर एखादं ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकता किंवा अशा पद्धतीची ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करू शकता. कारण हे जरा बाण वगैरे दाखवलेत, सो तुम्ही कन्फ्युज जर होऊ शकत असाल तर तुम्ही हे सॉल्व्ह करा. जर नाही तर मग तुम्ही एक्सरसाइज मधला कोणताही यामधला एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा क्वेश्चन अगेन प्रिव्हियस इयर मध्ये आला होता, सो तुम्ही हा क्वेश्चन पण नक्की सॉल्व्ह करा. हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामधला जो तुम्हाला अवघड वाटत असेल किंवा जो तुम्हाला सॉल्व्ह करावा असं वाटत असेल तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी कुठेतरी रॅशनल नंबर्स पण पाहायला मिळतात. सो रॅशनल नंबर्स मध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, त्याच्यामुळे हा जो 6th एक्झाम्पल आहे ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कोणते तरी एक सॉल्व्ह करायचंच आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ पॉज करा, हे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा आणि हे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, बस झाली तुमची एक्सरसाइज सोडून. ओके, सो आय होप की तुम्ही व्हिडिओ पॉज करून सोडवलं असेल, सिन्सिअरली हे केलं असेल फॉलो. नेक्स्ट हे रिड्यूस्ड आहे, सो तुम्हाला हे काही करायची गरज नाहीये. 1.4 तुम्हाला अजिबात नाहीये, सो याला आपण सोडून देऊया. अशा पद्धतीचे वेब डायग्राम्स तुम्हाला येऊ शकतात आणि याच्या आधारे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी पण येऊ शकतं. सो हे एकदा नक्की सोडून पाहायची गरज नाहीये, जस्ट वरवर पहा की काय सांगितलेलं आहे डाटा. आणि असं जर डाटा तुम्हाला आला क्वेश्चन नंबर 5 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 2A मध्ये 3A मध्ये तर तुम्हाला हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे पेरीमीटर सारखं एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं तर प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन मध्ये सेम नाहीये, बट त्या प्रकारचं एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. कुठे गेलं क्वेश्चन नंबर 4 मध्ये आलेलं होतं. ओके, सो अशा पद्धतीने. सो ह्याला की हे कोणतं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आहे, बट तुम्हाला अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स पण येऊ शकतात. सो याची पण नीट तयारी करा. याच्यामध्ये अगेन अवघड असं काहीच नाहीये, तुम्हाला फक्त इक्वेशन तयार करता आले पाहिजेत. इक्वेशन तयार करता आले की तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. अगेन एक प्रश्न असतो की दिलेलं एक्झाम्पल क्वाड्रॅटिक्स आहे की लिनियर्स आहे, कसं ओळखायचं. तर तुम्हाला जर नसेल ओळखता येत काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही कुठलंही इक्वेशन क्वाड्रॅटिकने सॉल्व्ह करा किंवा लिनियरने सॉल्व्ह करा, कसंही सुरुवातीला सॉल्व्ह करा, एंड पर्यंत तुम्ही येईपर्यंत तुम्हाला ते आपोआप जुळवता येतं सगळं. म्हणजे क्वाड्रॅटिक असेल किंवा
तुम्ही लिनियरने सोडवत आला असेल तरी तुमचं ते शेवटी जे आहे समअप करताना तर ते आपोआप क्वाड्रॅटिक होतं. सो टेन्शन घ्यायची गरज नाहीये. कुठलंही इक्वेशन येऊ दे, तुम्हाला कुठलेही व्हेरिएबल्स, एक व्हेरिएबल वापरा किंवा 2 व्हेरिएबल वापरा, व्हॉटएव्हर, क्वाड्रॅटिक घ्या किंवा लिनियरने घ्या, एंडला तुम्हाला प्रॉपर आन्सर मिळते जर तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवलं असेल तर कुठलाही असं, मग क्वाड्रॅटिक किंवा लिनियर. ओके. अगेन जर दोन सेम प्रकारच्या व्हॅल्यूज दिल्या असतील की याच्यामध्येच वाढ होते आणि याच्यामध्येच घटही होते, अशा जर काही व्हॅल्यूज असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी क्वाड्रॅटिक वापरायचं आहे. दोन वेगळ्या व्हॅल्यूज असतील, फॉर एक्झाम्पल एक लेंथ आहे एक ब्रेड्थ आहे, ऑब्व्हियसली आपण एकाला एक्स आणि एकाला वाय पकडणार. ओके, तुम्ही या ठिकाणी अगेन x-2 असं वगैरे पण करू शकता हवं असेल तर. शेवटी ऍट दी एंड तुम्हाला आन्सर सेमच मिळतं. हवं असेल तर तुम्ही चेकआउट पण करू शकता, नो प्रॉब्लेम. सो असं काही नाहीये क्वाड्रॅटिकनी सोडवलं किंवा लिनियर सोडवून एक तर मार्क्स वगैरे जातात असं काही नाहीये. अल्टिमेटली मॅथ्समध्ये बऱ्याचशा मेथड्स असतात, बट अल्टिमेटली तुमचं जे आन्सर आहे ते बरोबर आहे की नाही हे पाहिलं जातं. ओके, सो आन्सर बरोबर आलं पाहिजे. अगेन या ठिकाणी पण इक्वेशन तुम्ही डिटर्मिनंटनी सॉल्व्ह करा किंवा सायमल्टेनियस मेथडनी सॉल्व्ह करू शकता, व्हॉटएव्हर, अनटिल अँड अनलेस क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं नाही. जर क्वेश्चनमध्ये मेन्शन केलं असेल की सायमल्टेनियसनी सॉल्व्ह करायचं आहे किंवा डिटर्मिनंटनी सॉल्व्ह करायचं आहे तर तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व्ह केलं पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन हे जे सगळे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत सगळे एकाच प्रकारचे आहेत. फक्त तुम्हाला जर एक्झाम्पल्समधून इक्वेशन तयार करता येत असेल तर याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. अगेन मी तुम्हाला जे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये रिव्हर बोटचे प्रॉब्लेम सांगत होते तर ते हे प्रॉब्लेम्स आहेत. हे खूप महत्त्वाचे प्रॉब्लेम्स आहेत, कारण असं तुम्हाला एखादाच प्रॉब्लेम पाहायला मिळेल पूर्ण टेक्स्टबुकमध्ये, पण हे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये वगैरे विचारलं जाऊ शकतं 4 मार्क्ससाठी. सो त्याच्यामुळे हे खूप अवघड नाही म्हणते ना, बट थोडंसं तुम्हाला या ठिकाणी ट्रिकी आहे असं म्हणता येईल. सो त्याच्यामुळे हे एकदा सॉल्व्ह करून पहा. अगेन हा एक प्रश्न कुठे गेला, हा एक प्रश्न सॉल्व्ह करून पहा. हा पण 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. सो एक रिव्हर बोटवाला आणि हे डिजेस इकडचे तिकडचे आहेत. हा एक क्वेश्चन, हे 2 क्वेश्चन तुम्ही आफ्टर द व्हिडिओ किंवा व्हिडिओ पॉज करून आताच पहा कशा पद्धतीने सोडवलेले आहेत आणि एकदा न बघता सोडवून घ्या, कारण असे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत तर ते मोस्टली विचारले जाऊ शकतात क्वेश्चन नंबर 4 ला. आधी काय व्हायचं, जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स हे चॅप्टर होते तर तेव्हा त्याच्यामधले प्रश्न यायचे क्वेश्चन नंबर 4 साठी वगैरे, बट आता ते चॅप्टर्स नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला सगळं वेटेज हे या 4 चॅप्टरलाच द्यायचं आहे. त्याच्यामधला हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आणि हे 2 एक्झाम्पल्स पण. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 1.5 मध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे इझी आहे, तुम्ही आरामात हे सॉल्व्ह करू शकता. प्रॅक्टिस नाही केली तरी पण हे पण खूप इझी आहे. तुम्हाला येत असेल तर काही सॉल्व्ह करायची गरज नाहीये. फक्त हे जरा 6th आणि 5th एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे, सो ते पाहू शकता. हे 4th प्रिव्हियस इयरला आलेलं होतं. सो आय होप की तुम्ही याच्यामधले एक्झाम्पल्स याच्या आधी सॉल्व्ह केले असतील. नसतील केले तर हे 4th, 5th, 6th एकदा पहा. जर तुम्हाला सॉल्व्ह करायला वेळ नसेल तर तुम्ही डायजेस्टमधून जस्ट मेथड पहा की हे कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, कारण हे सगळे प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत आणि हा हॉट क्वेश्चन मध्ये आहे. त्याच्यामुळे हा मे बी 4 मार्क्ससाठी किंवा 5 मार्क्ससाठी, सॉरी, क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा क्वेश्चन नंबर 5 मध्ये 4 मार्क्ससाठी येऊ शकतो. ओके, सो त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे. आणि बाकी तुम्ही पहिले 3 तर खूप इझी आहेत, सोडवून नाही पाहिले तरी पण काही हरकत नाही. तुम्हाला जर इक्वेशन तयार करता येत असेल तर ते खूप इझी आहेत. फक्त 4th, 5th आणि 6th एकदा सोडवून पहा. ॲज आय हॅव ऑलरेडी मेन्शन इन द प्रिव्हियस व्हिडिओ की तुम्हाला सगळ्या चॅप्टरमधले MCQs करायचेच आहेत, कारण हेच MCQs आणि टेक्स्टबुकमधलेच MCQs तुम्हाला विचारले जातात. हार्डली तुम्हाला प्रत्येक चॅप्टरमध्ये 5 to 6 MCQs आहेत. सो तुम्ही जर 4 चॅप्टरचं मिळून बघितलं तर तुम्हाला 20 ते 25 MCQs पाहायला मिळतील आणि ऑब्व्हियसली 25 MCQs करायला जास्त अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही. सो नक्की हे सगळे MCQs करा, कारण हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. हेच MCQs तुम्हाला एक्झामला येतात आणि ते पण 4 मार्कांसाठी MCQs असतात. सो ते 4 मार्क्स वाचवण्यासाठी तुम्हाला अर्धा तास वेळ द्यावाच लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन असा सेम टू सेम प्रश्न मी आधी दाखवल्याप्रमाणे एक्झाममध्ये आलेला आहे. सो तुम्ही एक्सरसाइजमध्ये याची ऑलरेडी प्रॅक्टिस केली, सो आता करायची गरज नाहीये. अगेन हे पण इक्वेशन्स आपण कसे सॉल्व्ह करायचे हे पाहिलेले आहेत. याच्यामधले पण आय थिंक की सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण ऑलरेडी एक पाहिलेला आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी काही वर्ड प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात. याच्यामध्ये हे ज्या पद्धतीने ते तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तयार केलेला आहे, सेम अशाच पद्धतीने तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन तयार करून विचारला जाऊ शकतो. आपण मगाशी सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये 3 डिजिटचं एक एक्झाम्पल पाहिलं. आय होप की तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह वगैरे करून पाहिलं असेल. या ठिकाणी सेम तेच 2 डिजिटचं आहे. सो तुम्हाला जर 3 डिजिटचं सॉल्व्ह करता आलं असेल तर हे सॉल्व्ह करायची गरज नाहीये, पण हवं असेल तर तुम्ही एकदा चेकआउट करू शकता. नेक्स्ट आहे सेम ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स येऊ शकतात. सो त्याच्यामुळे येत नसेल हे तर एकदा नक्की चेकआउट करा. हार्डली ह्याला 5 ते 10 मिनिटं लागतात. फक्त तुम्हाला गाईडमधून किंवा डायजेस्ट किंवा जे पण रेफरन्स बुक असेल, जो पण तुम्हाला व्हिडिओ हवा असेल त्यामधून जस्ट हे कसं सॉल्व्ह केलं हे पाहायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हा थोडासा मोठा आहे, येऊ नाही शकणार आय थिंक, कारण हा क्वेश्चन थोडासा मोठा पण आहे आणि लेंदी पण आहे, बट हे जे छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत हे येऊ शकतात.
नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. अगेन क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये आपण एकच व्हेरिएबल वापरतो, इतर एक्स वाय एम एन यापैकी कोणताही एकच व्हेरिएबल वापरतो आणि याची पॉवर नेहमी 2 असते. सो फॉर एक्झाम्पल हा याचा जनरल फॉर्म की तुम्हाला एकच कोणताही व्हेरिएबल वापरावा लागतो. त्यांनी एक्स घेतलेला आहे जस्ट फॉर एक्झाम्पल आणि याची पॉवर असणार आहे 2. ओके, पहिल्याची 2 असते, दुसऱ्याची 1 असते, तिसऱ्याची 0 असते. तर अशा पद्धतीने या पॉवर्स अशाच असायला पाहिजेत आणि हा असतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म्युला, जनरल फॉर्म. ज्याप्रमाणे मी लिनियरचा फॉर्म विचारला जाऊ शकतो सांगितलं होतं, त्याच पद्धतीने याचाही जनरल फॉर्म विचारला जाऊ शकतो. सो हे पण महत्वाचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की तुम्हाला याच्या आधारे हे पण विचारलं जाऊ शकतं. क्वेश्चन नंबर 1B मध्ये येऊ शकतं. हे कशामध्ये? क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला 1 मार्कला क्वेश्चन येतात, त्याच्यामध्ये येऊ शकतं की ओळखा हे क्वाड्रॅटिक आहे की नाही. सो तुम्हाला ते पूर्ण सिस्टमॅटिकली लिहायचं आहे. तो क्वेश्चन जरी 1 मार्काला असला तरी पण तुम्हाला तो मेथड्सनेच सॉल्व्ह करायचा आहे. सो याच्यामधलं कोणतंही एक जे तुम्हाला सॉल्व्ह करावंसं वाटेल, जे थोडंसं अवघड वाटते ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. माझ्या मते हे थोडंसं अवघड आहे, कारण याला तुम्हाला आधी क्वाड्रॅटिकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे क्वाड्रॅटिकमध्ये नाही, याला तुम्हाला आधी सॉल्व्ह करायचं आहे आणि मग क्वाड्रॅटिक आहे की नाही हे ओळखायचं आहे. सो थोडंसं हे सॉल्व्ह करून पहा. अगेन तुम्ही या ठिकाणी इझिली सांगू शकता की हे क्वाड्रॅटिक नाहीये, कारण इथे पॉवर काय आहे? 3 आहे. सो तुम्ही याला इझिली नाही क्वाड्रॅटिक असं सांगू शकता. आफ्टर दॅट लिहिताना असंच लिहायचं आहे. जर तुम्हाला हा प्रश्न आला तर सगळ्यात पहिल्यांदा तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन का नाहीये? क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जी पॉवर असते व्हेरिएबलची तर ती 2 असते आणि इथे पॉवर 2 नाहीये आणि त्याच्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. हे सगळं तुम्हाला सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. नेक्स्ट आहे आपण रूट्स फाइंड आउट करतो क्वाड्रॅटिक इक्वेशनचे, तर ते पण खूप महत्वाचं आहे. अगेन तुम्ही या ठिकाणी एखादं सॉल्व्ड एक्झाम्पल पाहू शकता. तसं याची प्रॅक्टिस करायची काहीच गरज नाहीये. तुम्हाला या ठिकाणी एक्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त एक्सच्या ऐवजी त्या व्हॅल्यूज टाकायचे आणि इज इक्वल टू 0 येते का एवढं पाहायचंय. ज्या व्हॅल्यूमुळे इज इक्वल टू 0 येईल ती असणार आहे रूट व्हॅल्यू. ओके, सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक्स इज इक्वल टू 3/2 जेव्हा आपण घेऊ तेव्हा व्हॅल्यू काय येते? 0 येते. सो त्याच्यामुळे एक्स इज इक्वल टू 3/2 काय आहे? या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आहे, असं तुम्ही या ठिकाणी मेन्शन करू शकता. आफ्टर दॅट अगेन एक छोटीशी नोट आहे की या ठिकाणी ए कधीही 0 नसणार आहे. आफ्टर, कारण ए जर 0 असेल तर ऑब्व्हियसली ए मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर आहे, मग एक्स स्क्वेअर पण 0 होणार. एक्स स्क्वेअर जर 0 झाला तर मग बी एक्स प्लस सी एवढंच इक्वेशन राहील आणि हे क्वाड्रॅटिक आहे का? तर नाहीये, कारण पॉवर किती आहे? 1 आहे. हे मग लिनियर होईल. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला असे जे प्रश्न आहेत की डिसाईड करा, हे येऊ शकतात. सो त्याच्यामुळे याच्यामधला एखादा कुठलाही क्वेश्चन जस्ट टू नो दी मेथड तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता. मग अशी जर सॉल्व्ह केलं असेल तर आता करायची गरज नाहीये. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी जस्ट एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहेत. अगेन हा पण क्वेश्चन प्रिव्हियस इयरमध्ये आलेला आहे. तुम्हाला काहीच करायचं नाहीये, जस्ट याला आधी तुम्हाला जनरल फॉर्ममध्ये लिहायचं आहे आणि जनरल फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर ही एची व्हॅल्यू असते. हे तुम्हाला आधी सॉल्व्ह करावं लागेल. कुठलं सॉल्व्ह करूया आपण? ओके, सो याला आपण अरेंज करूया किंवा फर्स्टच घ्या. फर्स्ट थोडंसं इझी आहे, तुम्हाला इकडे गेल्यानंतर सबट्रॅक्ट वगैरे करावं लागेल. इथे जर आपण पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे जे वाय स्क्वेअर आहे हे शक्यतो जी स्क्वेअरची व्हॅल्यू असते त्याला तुम्हाला पॉझिटिव्ह घ्यायचं आहे. सो याला आपण शिफ्ट करूया लेफ्ट हँड साईडला. मग या ठिकाणी येईल पॉझिटिव्ह 2y मायनस 10 इज इक्वल टू 0. 10 मायनस का घेतलं? कारण ते कुठे येणार आहे? लेफ्ट हँड साईडला, त्याच्यामुळे. सो पहिली व्हॅल्यू ए ची असते, बी ची असणार आहे दुसरी व्हॅल्यू, सी ची असणार आहे तिसरी व्हॅल्यू. सो ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आहे? 1 आहे, बी ची व्हॅल्यू आहे पॉझिटिव्ह 2, सी ची व्हॅल्यू आहे निगेटिव्ह 10. अशा पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या असतात एबीसीच्या. खूप इझी आहे हे, याच्यामध्ये पण प्रॅक्टिस करायची काहीच गरज नाहीये. जस्ट तुम्हाला हे रिअरेंज करता आलं पाहिजे इझिली. हे तुम्हाला फॉर्म्युला वगैरे वापरून सॉल्व्ह करता आला पाहिजे. a-1 होल स्क्वेअरचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे. तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट आहे अगेन तुम्हाला रूट आहे की नाही एक्सची व्हॅल्यू पुट आउट करायची आहे आणि ओळखायचं आहे. नेक्स्ट अशा एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला जेव्हा के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, अगेन तुम्हाला हे रूट आहे की नाही हे इथे लिहायचं आहे. जी पण व्हॅल्यू दिली असेल ती -7/5 एक्सच्या ऐवजी सॉरी एमच्या ऐवजी तुम्हाला या ठिकाणी -7/5 पुट करायचं आहे आणि मग त्याच्या आधारे तुम्ही सॉल्व्ह करत जाल त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. हे पण खूप इझी आहे, प्रॅक्टिस करायची काहीच गरज नाहीये. नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड वापरून हे सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर मेन्शन केलं असेल की फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करा तर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. जर नसेल सांगितलं तर मग काही गरज नाहीये, तुम्ही फॅक्टरायझेशनने करा, फॉर्म्युला मेथडने करा, कशाने सॉल्व्ह करा. ओके, अगेन याच्यामध्ये सॉल्व्ह करत असताना तुम्हाला या नंबरचे फॅक्टर्स पाडायचे असतात. आता 13 मूळ नंबर आहे किंवा प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 13 आणि 1 हे दोनच त्याचे फॅक्टर्स येतात. सो हे फॅक्टर्स तुम्हाला असे घ्यायचे आहेत की त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन -14 आली पाहिजे आणि त्याच्यामुळे हे -13 -1 असे घेतलेले आहेत. आणि मग तुम्हाला इथून पुढे सॉल्व्ह केल्यानंतर एमच्या 2 व्हॅल्यूज मिळतील आणि त्या 2 व्हॅल्यूज असणार आहेत या इक्वेशनचं सोल्युशन किंवा रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन.
सिमिलरली तुम्हाला या ठिकाणी 3 साठी पण सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे सेकंड एक्झाम्पलसाठी पण. हे जर तुम्हाला प्रॉपरली सॉल्व्ह करता येत असेल तर तुम्ही डायरेक्ट जम्प करू शकता 5th क्वेश्चन मध्ये. हा एकदा सॉल्व्ह करून पहा, कारण हा रूट्स मध्ये आहे आणि रूट्स मध्ये शक्यतो कन्फ्युजन होतं. सो दॅट्स वाय तुम्हाला जर या बेसिक मेथड्स माहिती असतील, कशा पद्धतीने फॉर्म्युला मेथडने कशा पद्धतीने फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे, तर मग तुम्ही इझिली हे जे एक्झाम्पल आहे 5th एक्झाम्पल याच्यावरती स्किप करू शकता. आताच व्हिडिओ पॉज करा आणि हे कसं सोडवले हे नक्की पहा, कारण याच्यावरती पण क्वेश्चन्स येऊ शकतात. तुम्ही जर हे व्यवस्थित सोडवलं तर हे बाकीचं सोडवायची काही गरज नाहीये, कारण तुम्हाला अवघड आलं तर तुम्हाला इझिली आरामात येऊ शकते. इझी जे क्वेश्चन्स आहेत तर ते अगेन इथे पण तुम्हाला रूट्समध्ये पाहायला मिळतील. वेळ असेल तर ट्राय करू शकता. बाकी तुम्ही एखादा एक्झाम्पल सोडवलं तरी पण पुरेसं आहे, बाकी सोडवायची गरज नाहीये. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुम्हाला नाहीये, सो ही पूर्ण स्किप केली तरीही चालेल, काहीच करायची गरज नाही. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये या ठिकाणी फॉर्म्युला तुम्हाला बाय हार्ट करावाच लागेल, कारण एक्झाममध्ये डायरेक्टली असं पण येऊ शकतं की हे पर्टिक्युलर इक्वेशन हे जे पर्टिक्युलर इक्वेशन आहे जे पण दिलं असेल ते, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करा. जर असं आलं तर तुम्हाला फॉर्म्युला मेथडनेच सॉल्व्ह करावं लागेल आणि त्यासाठी फॉर्म्युला बाय हार्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. बेसिकली तुम्हाला फॉर्म्युलामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. म्हणजेच काय, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या ठिकाणी b² - 4ac हा फॉर्म्युला वापरतो आणि इथून आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण b² - 4ac हा फॉर्म्युला वापरतो, इथून आपल्याला एक व्हॅल्यू मिळते. नेक्स्ट फॉर्म्युला आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी, आता या ठिकाणी एम आहे, सो जे कुठला व्हेरिएबल असेल त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो. -b + √b² - 4ac / 2a. काही अवघड नाहीये, 5 ते 6 वेळा फॉर्म्युला लिहा, आरामात पाठ होतो. आधी तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून इथे डी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि मग तुम्हाला या ठिकाणी सेम तुम्ही जर पाहिलं तर हा जो फॉर्म्युला आहे b² - 4ac, हा जो इथे आपण पाहिला तोच सेम याच्यामध्ये आहे. मग तुम्हाला या ठिकाणी हीच 144 ची व्हॅल्यू आलेली आहे, तर ती तुम्हाला इथे या चार्टमध्ये पुट आउट करायची असते आणि मग तुम्हाला इझिली हे सॉल्व्ह करता येतं. फक्त हे दोन फॉर्म्युला काही करून रट्टा मारा, कारण आपण जर पाहिलं तर फर्स्ट चॅप्टरमध्ये आणि सेकंड चॅप्टरमध्ये जास्त काहीच फॉर्म्युले नाहीयेत, पण हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला काही करून पाठ करायचाच आहे, खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. सो एक तर तुम्ही पहिल्यांदा हे लिहिणार आहात आणि मग हे करायचं आहे. तुम्ही म्हणाल जर हे याच्यामध्ये आहे तर हे सेपरेटली कशाला करायचं, तर बेसिकली तुम्हाला कधी कधी फक्त रूटचं नेचर पण विचारतात, तर तेव्हा तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला वापरून हे रूट आल्यानंतर हा रूट कसला आहे ते सांगायचं असतं. त्याच्यावरती आपण पुढे प्रश्न पाहूया. सो बेसिकली काय, तर तुम्हाला ते दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेतच. सो कुठे गेला ते रूटवरचे काही फॉर्म्युले होते, हा येस. सो या ठिकाणी तुम्हाला जे रूट येईल किंवा जी डी ची व्हॅल्यू येईल, b² - 4ac ची जी व्हॅल्यू येईल, तर त्या व्हॅल्यूच्या आधारे नेचर ऑफ रूट या ठिकाणी भरायचे असतात. ते रिअल आहे की नॉन रिअल आहे ते तुम्हाला, म्हणजे रिअल आहे की नॉट रिअल आहे, इक्वल रिअल जे तुम्हाला असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहे. फॉर एक्झाम्पल 50 कसं आहे, रिअल आहे आणि अनइक्वल आहे. ओके, रिअल आहे आणि अनइक्वल आहे. -30 कसं आहे, हे रिअल आहे का, तर नाही, नॉट रिअल आहे किंवा अनरिअल आहे. ओके, अनरिअल नाही लिहित आपण, शक्यतो नॉट रिअलच लिहा. नेक्स्ट आहे 0 कसं आहे, इक्वल आहे. बेसिकली जिथेही तुम्हाला 0 पाहायला मिळेल ते इक्वलच असतं आणि रिअलच असतं. सो 0 विल बी ऑलवेज इक्वल आणि रिअल. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर ती ऑलवेज अनइक्वल आणि रिअल असणार आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू नॉट रिअल असणार आहे. सिंपल, बस एवढंच लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाहीये. आणि हे आपण कसं फाइंड आउट करतो, ही व्हॅल्यू b² - 4ac फॉर्म्युला वापरून आपण हे फाइंड आउट करतो. अगेन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यासाठी हे एक्झाम्पल रेफर करू शकता. बेसिकली नको, हे नका करू, हे अर्धवट आहे. कुठलं एक्झाम्पल, हे वरचा हे हे एक्झाम्पल रेफर करू शकता. या ठिकाणी तुम्हाला रूटचं नेचर पण खाली पाहायला मिळते, कसं लिहायचं एक्झाम्पल हे पण पाहायला मिळते. सो हे एकदा रीड करून घ्या, व्हिडिओ पॉज करून आताच रीड करा, कारण परत वेळ मिळत नाही. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अगेन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एखाद्या रूटचं एक्झाम्पल पण ट्राय करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे अगेन खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला या ठिकाणी कोइफिशियंट्स फाइंड आउट करायचे आहेत. यामधलं काही रिड्यूस झाला असेल आणि मी सांगत असेल चुकून तर ते प्लीज स्किप करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तसं सांगा मी काही रिड्यूसमधलं सांगितलं असेल तर, जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल. ॲक्च्युली रिड्यूस सिलेबस जेवढा माझं लक्षात आहे तेवढा मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी. नेक्स्ट आहे इथे तुम्हाला अल्फा आणि बीटा, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपण -b/a घेतो आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा हे आपण c/a घेतो. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरती मोठे मोठे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात आणि आरामात तयार होतात. सो हे दोन फॉर्म्युले तुम्ही काही करून लक्षात ठेवायचे आहेत. पहिला तर फॉर्म्युला मेथडवाले दोन फॉर्म्युले आणि दुसरे म्हणजे हे अल्फा आणि बीटाचं रिलेशन. ओके, हे तुम्हाला अशा पद्धतीने याच्या असं डायग्राममध्ये, म्हणजे वेब डायग्राममध्ये, बॉक्सेसमध्ये, ऍक्टिव्हिटीमध्ये येऊ शकतं. याच्यावरती प्रश्न कसे येतात तर त्यासाठी तुम्ही कोणता क्वेश्चन प्रिफर करू शकता, हा
हा क्वेश्चन रेफर करा, हा थोडासा इझी आहे आणि असे प्रश्न येऊ शकतात. सो त्यासाठी तुम्ही हा क्वेश्चन रेफर करायचा आहे. आत्ताच वाचून घ्या कसं सोडवायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला के ची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर बेसिकली सगळंच या क्वेश्चनमध्ये कव्हर होते. अल्फा प्लस बीटा पण, अल्फा मायनस बीटा पण वगैरे सगळंच या क्वेश्चनमध्ये कव्हर होणार आहे. सो तुम्ही हा क्वेश्चन नक्की चेकआउट करा. अगेन तुम्हाला थोडा हाय लेवलची रिव्हिजन किंवा हाय लेवलचा अभ्यास करायचा असेल तर हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. बेसिकली काहीच नाही, हे ए क्यूब प्लस बी क्यूबचेच फॉर्म्युले वापरलेले आहेत आपण या ठिकाणी. फक्त ए क्यूब आणि बी क्यूबच्या ऐवजी अल्फा क्यूब आणि बीटा क्यूब घेतले, बाकी काहीच करायची गरज नाहीये. अगेन या फॉर्म्युलेमध्ये तुम्ही जर पाहिलं तर अल्फा प्लस बीटा आहे. अल्फा प्लस बीटा आपण कसं फाइंड आउट करतो, मायनस बी बाय एच्या फॉर्ममध्ये. आणि अल्फा इंटू बीटा आपण कसं फाइंड आउट करतो, सी बाय एच्या फॉर्ममध्ये. सो बेसिकली ही जे फॉर्म्युला आपण मगाशी पाहिले अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटा, ते यासाठीच आपण पाहिले होते की हे एक्झाम्पल्स आपण इझिली सॉल्व्ह करू शकू. अगेन हे एक्झाम्पल्स मधले हे फक्त फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आय होप की तुम्ही हे सगळे 7th 8th पासून बाय हार्ट करून ठेवले असतीलच. तरी पण नसतील ठेवले बाय हार्ट करून किंवा विसरत असाल तर एकदा जस्ट रीड करा हे दोन फॉर्म्युले. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा एक फॉर्म आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कारण बेसिकली क्वाड्रॅटिक इक्वेशन या फॉर्म मध्ये विचारले जाऊ शकतात. जस्ट तुम्हाला इथे काय करायचे, हे जे रूट्स आहेत आपले अल्फा आणि बीटा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा आणि बीटाचे ऍडिशन, एक्स प्लस अल्फा आणि बीटाचं मल्टिप्लिकेशन. ओके, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा आणि बीटाचे ऍडिशन, एक्स प्लस अल्फा आणि बीटाचं मल्टिप्लिकेशन. बस एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याला एक मार्क करून ठेवा. अगेन याच्यामध्ये काही अवघड नाहीये, एकदा दोनदा वाचले की आरामात लक्षात राहतं. याच्यावरती प्रश्न कसे येतात तर तुम्हाला जस्ट एखादं सॉल्ड एक्झाम्पल पाहायचं आहे. कोणतं पाहू शकता, हा हेच चांगलं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2 रूट्स दिलेत आणि या रूट्सच्या आधारे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. हा पण प्रश्न तुम्हाला 1 गुणांसाठी किंवा लईतले ऍक्टिव्हिटी बेस्ड वगैरे असेल तर 2 गुणांसाठी येऊ शकतो. सो खूप इझी प्रश्न आहे. जस्ट तुम्हाला एक फॉर्म्युला रट्टा मारायचा आहे आणि तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता तो फॉर्म्युला कसा आला, काय आला हे पाहायला आपल्याकडे वेळ नाहीये, त्याच्यामुळे फॉर्म्युला रट्टाच मारावा लागेल. कारण आधीच्या व्हिडिओजमध्ये ऑलरेडी मी एक्सप्लेन केले की फॉर्म्युला कसा आला वगैरे. बट आता तुमच्याकडे वेळ नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म्युला बाय हार्ट करावा लागेल. हा आहे तो फॉर्म्युला. तुम्हाला याला अल्फा किंवा याला कुणालाही अल्फा पकडा आणि ते सॉल्व्ह करायचंय. ओके, सो हे अगेन लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्वाचं आहे. बाकी जे पण मी सांगितले तेच या ठिकाणी समराइज केले. सो तुम्ही एकदा समरी हवी असेल तर वाचू शकता, काही गरज नाहीये तशी पण. नेक्स्ट आहे, याच्याबद्दल सगळे एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. सो आता हे सॉल्व्ह करायची काहीच गरज नाहीये, बट ते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे, ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली क्वाड्रॅटिक इक्वेशन मधले वर्ड प्रॉब्लेम्स सोडवायचे आहेतच, कारण 4 मार्क्ससाठी वगैरे हेच वर्ड प्रॉब्लेम्स येऊ शकतात. अगेन याच्यामध्ये हे ट्रेनचं एक्झाम्पल खूप चांगलं आहे. फक्त वाचायला काही जास्त वेळ लागत नाही. वाचल्यामुळे काय होईल की तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरायचा हे कळेल. तसंही मॅथ्स आपण वाचून सोडवत नाही, ते लिहूनच सोडवायचं असतं. बट सध्या वेळ नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला हा जुगाड वापरावा लागेल. नेक्स्ट आहे, ओके, सो ते एक सॉल्ड एक्झाम्पल होतं. याच्यामध्ये प्रगतीचं वगैरे अवघड नाहीये, खूप इझी आहे. सो नाही तुम्ही आता सोडवलं तरीही चालेल. अगेन हे कॉन्सिक्युटिव्ह वाला पण इझी आहे. तुम्हाला जर अवघड वाटत असेल तुम्ही एकदा जस्ट चेकआउट करू शकता याचं सोल्युशन गाईडमध्ये वगैरे. नेक्स्ट आहे, हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल आरामात येऊ शकतं की तुमच्याकडे एवढे एवढे झाडं आहेत, रोजमध्ये एवढे आहेत, कॉलममध्ये एवढे आहेत आणि ते सॉल्व्ह करा. सगळ्यात पहिल्यांदा हे करण्यासाठी तुम्हाला इक्वेशन आणि तयार करायचं आहे. इक्वेशन तयार केल्यानंतर मग ते तुम्ही फॉर्म्युला मेथडने किंवा फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे आणि मग तुमच्याकडे एक्सची व्हॅल्यू येईल. सो हे अगेन महत्वाचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये जास्त काही जर हवं असेल तर कोणतं घेऊ शकता तुम्ही, हे घेऊ शकता सुयशवालं. ओके, सो एक 5th सॉल्व्ह करा, एक 3rd सॉल्व्ह करा आणि हे 2 इझी आहेत. बट जर हवं असेल तर त्याचं सोल्युशन मात्र पहा. बाकी याच्यामध्ये हे जे 10th क्वेश्चन आहे हा थोडासा इम्पॉर्टंट आहे. हा क्वेश्चन नंबर 4 मध्ये वगैरे येऊ शकतो. रिझन असं आहे की क्वेश्चन अवघड नाहीये बट ट्रिकी आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन येऊ शकतो. कारण इथे बरेच जण कन्फ्युजन करतात हे सॉल्व्ह करताना. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर ट्रेपेझियम म्हणजे काय आणि ट्रेपेझियमचा एरिया कसं फाइंड आउट करतात हे याच्यावरून कळेल आणि त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सो तुम्हाला काय काय सॉल्व्ह करायचंय, एक तर क्वेश्चन नंबर 3, 5 आणि क्वेश्चन नंबर 10, बस एवढं सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यानंतर ॲज आय हॅव ऑलरेडी टोल्ड की तुम्हाला MCQs प्रत्येक चॅप्टरचे सॉल्व्ह करायचेच आहेत, नो एक्सक्युजेस. सो फक्त हार्डली 8 तर MCQs आहेत, आरामात 10 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करून होतात. नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन बँक नाही रे, प्रॉब्लेम सेट. प्रॉब्लेम सेट मधले जे क्वेश्चन्स आहेत तर ते मोस्टली आपण याच्यामधले मेथड्सवाले क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. सो तेच क्वेश्चन या ठिकाणी थोडेसे हाय लेवलचे आहेत. जर तुम्हाला हवा असेल एखादा क्वेश्चन जर तुम्हाला या ठिकाणी अवघड वाटत असेल तर तुम्ही तो सॉल्व्ह करून पाहू शकता. अदरवाईज लास्ट मोमेंटला हे करायची गरज नाही. लास्ट मोमेंटला म्हणते मी, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताना तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, नो प्रॉब्लेम. बट अगेन इथे इथे हा जरासा क्वेश्चन इम्पॉर्टंट वाटतोय, कारण थोडंसं इझी पण आहे आणि महत्वाचा पण वाटतोय. सो हा आणि हा रंजनावाला, याचे जस्ट तुम्ही सोल्युशन्स पहा किंवा तुम्हाला जर
इक्वेशन तयार करता येत असतील तर काहीच गरज नाहीये, बट हे दोन जरा याचे इक्वेशन्स तुम्ही कसे सॉल्व्ह करतात हे एकदा पहा गाईडमध्ये वगैरे. नेक्स्ट आहे अरिथमॅटिकमध्ये. बेसिकली अरिथमॅटिकमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स येतात ते खूप इझी येतात. एक तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये गिवन एक्झाम्पल किंवा गिवन सिक्वेन्स अरिथमॅटिक आहे की नाही हे फाइंड आउट करा. असा प्रश्न 1 गुणांसाठी किंवा ऍक्टिव्हिटीजमध्ये क्वेश्चन नंबर 2A मध्ये पण येऊ शकतो. सो त्याच्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. इथे काय करायचंय, फक्त तुम्हाला या ठिकाणी 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स मधला डिफरन्स सेम येतोय का. जर डिफरन्स सेम असेल, या ठिकाणी 7 डिफरन्स आहे, डिफरन्स जर सेम असेल तर हे एपी मध्ये आहे, डिफरन्स सेम नसेल तर एपी मध्ये नाहीये. अजून त्यांनी सांगितलंय की पुढचे 2 टर्म्स पण फाइंड आउट करा. मग ऑब्विसली 1 2 3 4th टर्म नंतर 5th टर्म साठी आपण काय करणार, 4th टर्म मध्ये डिफरन्स ऍड करणार. सिंपल. 5th टर्म मध्ये परत डिफरन्स ऍड करायचं 6th टर्म मिळणार. 6th टर्म मध्ये परत डिफरन्स ऍड करायचं 7th टर्म मिळणार. सो हे सोडवायची पण काही गरज नाहीये, फक्त मेथड लक्षात ठेवा, आरामात सॉल्व्ह करता येईल तुम्हाला एक्झामला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके तुम्हाला या ठिकाणी फर्स्ट टर्म आणि डिफरन्स दिलाय. फर्स्ट टर्म मध्ये डिफरन्स ऍड केला की सेकंड टर्म मिळते, सेकंड टर्म मध्ये डिफरन्स ऍड केला की थर्ड टर्म मिळते, थर्ड टर्म मध्ये डिफरन्स ऍड केला की फोर्थ टर्म मिळते. असं करत करत सायकल चालू राहते आणि मग तुम्हाला एक सिक्वेन्स मिळतो जो तुम्हाला इथे लिहायचा आहे. सिंपल. अगेन याच्यामध्ये पण काही करायची गरज नाहीये, फक्त हवंच असेल तर एखादा हा जरा रूट वाला वगैरे सॉल्व्ह करून पहा. हे मी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही सोडवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एनचा फॉर्म्युला तुम्हाला इथे लक्षात ठेवायचाच आहे, काही करून कसाही पाठ करा. Tn is equal to a plus n minus 1 multiply by d. ओके, सो अशा पद्धतीने झोपेतून जरी उठवलं तरी हा फॉर्म्युला लक्षात असलाच पाहिजे. याच्यामध्ये ए म्हणजे फर्स्ट टर्म, ए म्हणजे तुम्हाला किती टर्म दिलेला आहे ते या ठिकाणी ए असतं. फॉर एक्झाम्पल एन असतं. फॉर एक्झाम्पल 100 टर्म आहे, सो 100 काय असणार आहे या ठिकाणी एन. ओके, n minus 1 multiply by d. डी म्हणजे काय, कॉमन डिफरन्स, जो की आय गेस तुम्हाला या क्वेश्चन मध्ये दिलाय का. ऊपर चलो, अरे हे पेज असं का होते. हा, तर इथे तुम्हाला डी आय थिंक दिलेला आहे कुठेतरी, 3 आहे डी. सो तुम्ही ते लिहिणार आहात आणि हे सॉल्व्ह करणार आहात. हा फॉर्म्युला फक्त माहिती असेल तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाहीये. या एक्सरसाइजसाठी हा फॉर्म्युलाच महत्वाचा आहे. Tn is equal to a plus n minus 1 multiply by d. बाकी हा चॅप्टर खूप इझी आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला nth टर्म विचारलाय, Tn विचारलेला आहे, तर त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म्युला इझिली वापरू शकता. हे करायची काही गरज नाहीये असं मला वाटतं, कारण तुम्हाला इझिली इथे ए ची व्हॅल्यू माहिती आहे, T1 माहिती आहे, T2 माहिती आहे. तुम्हाला फक्त डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे. T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3. ओके, असे करून तुम्हाला डिफरन्स फाइंड आउट करायचे. अगेन 20 टर्मसाठी तुम्ही Tn is equal to a plus n minus 1 multiply by d हा फॉर्म्युला वापरणार आहात आणि इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याच्यामध्ये जर काही सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्ही एक हे सॉल्व्ह करा, कारण हे थोडंसं ट्रिकी आहे. नेक्स्ट आहे 6th क्वेश्चन, कारण असे क्वेश्चन्स येऊ शकतात. सो 6th सॉल्व्ह करायचं आहे, 10th सॉल्व्ह करायचं आहे आणि एक थर्ड सॉल्व्ह करा, कारण थर्ड, सेकंड, फोर्थ ऑलमोस्ट सेमच आहेत. सो यापैकी थर्ड एक सॉल्व्ह करा, 6th एक सॉल्व्ह करा आणि 10th एक सॉल्व्ह करा. अगेन थर्ड येत असेल तर स्किप करा. सो बस हे तीनच फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. आफ्टर दॅट हे सगळं मधलं सोडून द्या, काय गरज नाही याची. नेक्स्ट आहे हा फॉर्म्युला Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 multiply by t. सो हा पण फॉर्म्युला रट्टा मारायचा आहे, कसाही रट्टा मारा, पण हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा आहे. पहिला फॉर्म्युला Tn is equal to a plus n minus 1 multiply by d. दुसरा फॉर्म्युला Sn is equal to n by 2 2a plus n minus 1 multiply by t. ओके, सो हे दोन फॉर्म्युला काही करून लक्षात ठेवायचे आहेत. हा फॉर्म्युला तुम्हाला सम ऑफ द टर्म्स विचारला तर वापरायचा आहे, आणि तो फॉर्म्युला तुम्हाला nth टर्म वगैरे विचारली तर किंवा Tn विचारलं तर तो फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, कोणता, Tn वाला. सो अगेन या ठिकाणी समसाठी तुम्ही एखादं एक्झाम्पल कोणतंही घेऊ शकता जे तुम्हाला हवं असेल ते याच्यामधलं सॉल्व्ह करायला. पहिले 1 2 3 म्हणजे 1 2 3 इवन नंबर्स जे आहेत तर ते घ्यायचे आहेत, किंवा हे असं ऍक्टिव्हिटी बेस. मग एक काम करा, एक 5th सॉल्व्ह करा आणि एक सेकंड सॉल्व्ह करा, बस झालं. ओके, एक 5th सॉल्व्ह करा आणि एक सेकंड सॉल्व्ह करा. अगेन तुम्हाला असे क्वेश्चन जर तुम्ही पाहिले तर प्रिव्हियस इयरमध्ये आले होते. सो यामधले एक 7th एक सॉल्व्ह करा. कोणते सॉल्व्ह करायचे आहेत, 5th किंवा सेकंड, 5th आणि 7th, बस. अजून वेळ असेल तर हा 6th एक सॉल्व्ह करा, नसेल तर काही गरज नाहीये. बट हा असे क्वेश्चन्स तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये पाहायला मिळतील, त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे. सो 7th क्वेश्चन, 5th क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चन. आय होप व्हिडिओ पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करत असाल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणते वर्ड प्रॉब्लेम्स करायचे आहेत तर तुम्ही पाहिलं असेल, असं एक्झाम्पल एक आलं होतं तुमच्या प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये, म्हणजे 2022च्या क्वेश्चन पेपरमध्ये. मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण हे सांगितलेलं होतं. सो हे जस्ट एकदा चेकआउट करा की कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट कोणत्या पेजवरती आहे नक्की चेकआउट करा. इट इज ऑन 74th. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला हा जो पहिला प्रश्न आहे इझी आहे माझ्या मते, सो हा सॉल्व्ह करायची गरज नाहीये.
नेक्स्ट हा एक सॉल्व्ह करून पहा आणि एक तो झाडवाला कुठे गेला, झाड 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 झाड, हा झाड. ओके, सो हा एक क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 4. सो तुम्हाला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे, फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अजून वेळ असेल तर फिफ्थ क्वेश्चन पण सॉल्व्ह करू शकता. इझी आहे हा क्वेश्चन. तुम्ही जर a मायनस बी ए प्लस बी हे जे टर्म्स आहेत कुठे गेले, कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स, हे जर तुम्हाला इझिली वापरता येत असतील तर मग तुम्हाला कारगिलचा प्रश्न पण इझिली सॉल्व्ह करता येईल. सो तुम्हाला जस्ट सेकंड आणि कुठला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, फोर्थ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन एमसीक्यूज सगळे करायचे आहेतच एमसीक्यूज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामधले तुम्हाला काही वर्ड प्रॉब्लेम्स हवे असतील तर तुम्ही करू शकता, जसं की आपण याच्यावरती ऑलरेडी एक्सरसाइजमध्ये डिस्कशन केले. सो आता याच्यामध्ये अगेन करायची गरज नाही कारण आपल्याकडे एवढा वेळही नाहीये. फायनान्शियल प्लॅनिंग पूर्ण रिड्यूस्ड आहे, सो काहीच करायची गरज नाहीये. अजून एक सांगायचं होतं, ही एक्सरसाइज नाही काय, प्रॉब्लेम सेट मधला हा क्वेश्चन थोडासा महत्वाचा वाटतोय. अगेन एवढा महत्वाचा नाही कारण या ठिकाणी इंटरेस्ट वगैरे आहे आणि इंटरेस्टसाठी फायनान्शियल प्लॅनिंग आलं पाहिजे. सो इम्पॉर्टंट नाही एवढं, बट एकदा जस्ट एकदा वाचून पहा. शेवटचं सगळी रिव्हिजन झाल्यानंतर तुम्ही याला एकदा जस्ट डोळ्याखालून घालू शकता. नेक्स्ट फोर्थ पूर्ण रिड्यूस्ड आहे. आता आपण पाहतोय फिफ्थ. होय फिफ्थ कुठे गेला, प्रोबॅबिलिटी सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात इझी चॅप्टर. याच्यामध्ये काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की तुमच्या क्यूबला 6 फेस असतात. इझी आहे ना, हे माहिती असलं पाहिजे. नेक्स्ट आहे की 52 प्लेइंग कार्ड्स असतात, त्याच्यामधले 26 रेड असतात, 26 ब्लॅक असतात, 13 हार्ट असतात, 13 डायमंड असतात, 13 क्लब असतात, 13 स्पेड असतात. याच्यामध्ये किती राणी असतात, म्हणजे किती राजा राणी जे पण असतात ते. फेस कार्ड 12 असतात, 4 राजा 4 राणी म्हणजे 4 किंग 4 क्वीन आणि 4 जॅक असतात, म्हणजे जोकर. ओके, जोकर नाही म्हणतात आपण, जॅकच म्हणतो. सो 4 किंग असतात, 4 क्वीन असतात, 4 जॅक असतात, 12 असे मिळून 12 फेस कार्ड असतात, 13 हार्ट आहेत, 13 डायमंड आहेत, 13 क्लब आहेत, 13 स्पेड आहेत. सो हे तुम्हाला पाठ करायचं आहे. खेळत असेल तर तुम्हाला हे माहिती असेल ऑलरेडी, खेळला नसेल कधी तर हे मात्र तुम्हाला बाय हार्ट करावं लागेल, रट्टा मारावा लागेल काही करून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे खूप इझी आहे. सो आय डोंट थिंक की तुम्हाला आता करायची गरज आहे. नेक्स्ट तुम्हाला माहिती पाहिजे की 1 पॉईंट टॉस केल्यानंतर फक्त हेड आणि टेल येतं, 2 पॉईंट टॉस केल्यानंतर हेड हेड, टेल टेल, हेड टेल, टेड हेल असं येतं. सो हे तुम्हाला फाइंड आउट करता येत असेल तर काही करायची गरज नाहीये. नसेल येत तर जस्ट पहा की आउटकम कशा पद्धतीने फाइंड आउट करतात, किंवा 2 डायस फेकले तर काय होईल, 1 डायस फेकलं तर काय होईल, कारण याच्या पलीकडे काहीच क्वेश्चन येत नाहीत. बेसिकली डायस आणि पत्ते आणि कॉइन. ओके, सो डायस, कॉइन आणि प्लेइंग कार्ड्स हे 3च खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, याच्या पलीकडे काहीच येत नाही. सो त्याच्यामुळे हे जे 3 हिरो आहेत यांना खूप छान पद्धतीने पारखून वगैरे घ्या. नेक्स्ट आहे, तुम्हाला अशा पद्धतीने सॅम्पल स्पेस लिहिण्यासाठी येऊ शकतो. सॅम्पल स्पेस म्हणजे काय, हे जे आपल्याला विचारले आणि ते आपण जेव्हा अशा पद्धतीने अंकांमध्ये मांडतो त्याला आपण म्हणणार आहोत सॅम्पल स्पेस. सपोज की 2 डायस थ्रो केले तर त्याचं काय होईल, अशा पद्धतीने आउटकम येईल. 1 डाय थ्रो केला तर 1 2 3 4 5 6 पर्यंतच आउटकम येणार आहेत. सो हे सगळं तुम्हाला इथे फाइंड आउट करता आलं पाहिजे. अगेन याच्यामध्ये जास्त काही इम्पॉर्टंट नाहीये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे इव्हेंट्स मात्र येऊ शकतात क्वेश्चन नंबर 4 साठी वगैरे, किंवा ऍक्टिव्हिटी बेस्ड मध्ये पण येऊ शकतात. की 1 कॉइन टॉस केला तर ऍटलिस्ट 1 हेड आलं पाहिजे, ऍटलिस्ट 2 कॉइन टॉस केला तर ऍटलिस्ट 2 हेड आले पाहिजेत, ऍटलिस्ट 1 टेल आलं पाहिजे वगैरे वगैरे. सो हे तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल जर तुम्हाला आउटकम्स म्हणजे काय माहिती असेल तर. असं सॉल्व्ह करायचं, सॅम्पल स्पेस कसा लिहायचा हे जर माहिती असेल तुम्ही हे इझिली सॉल्व्ह करू शकता. सो बेसिकली हे सगळे क्वेश्चन एक दुसऱ्याला अटॅच्ड आहेत. जर तुम्हाला एखादा आला की तुम्हाला दुसरा आरामात सॉल्व्ह करता येतो. एक्सरसाइज मध्ये आपण जर पाहिलं तर तुम्हाला इव्हन नंबर्स काय असतात, ऑड नंबर्स काय असतात, प्राईम नंबर्स काय असतात हे माहिती असलं पाहिजे. अगेन ऍटलिस्ट म्हणजे काय, किंवा मोर दॅन म्हणजे काय, हे सगळे जे सिम्पल इंग्लिशवाले टर्म्स आहेत ते माहिती असले पाहिजेत. नेक्स्ट आहे ऍटलिस्ट 1 वुमन मेंबर त्याच्यामध्ये असायला पाहिजे, म्हणजे काय एखादी तरी वुमन मेंबर त्याच्यामध्ये असायला पाहिजे. सो हे जे ऍटलिस्ट वगैरे शब्द आहेत हे माहिती असतील तर तुम्ही इझिली हे एक्झाम्पल्स पण सॉल्व्ह करू शकता. सो यातलं कुठलंही एखादं जे तुम्हाला आवडेल, जस्ट फॉर प्रॅक्टिस तुम्ही कोणतंही एखादं 1 to 6 मधलं एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा, कोणतंही एखादं. असं काही याच्यामध्ये इम्पॉर्टंट वगैरे असं आपण सांगू शकत नाही, बट कुठलंही तुम्ही एखादं सॉल्व्ह केलं तरी पण तुम्हाला बाकीचे आरामात सॉल्व्ह करता येतील. ओ बॅटरी संपली, 1 मिनिट मला वेळ द्या, मी जस्ट चार्जर अटॅच करते याला. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. यासाठी फक्त हा एकच फॉर्म्युला महत्वाचा आहे जो की तुम्हाला पाठ करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन ए डिवायडेड बाय नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इन सॅम्पल स्पेस. बस एवढाच फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला एमसीक्यूज मध्ये पण येऊ शकतो. याच्यावरती एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1B मध्ये पण येऊ शकतं. अगेन हा थोडासा वाढवून किंवा याच्यामध्ये थोडेसे अजून काही एक्स्ट्रा पॉईंट्स टाकून हा सेम टू सेम फॉर्म्युला क्वेश्चन नंबर 2A मध्ये पण येऊ शकतो. आणि सेम टू सेम तुम्हाला अजून थोडंसं मोठं करून क्वेश्चन नंबर 3A साठी पण ऍक्टिव्हिटी बेसमध्ये पण येऊ शकतो. सो बेसिकली हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे.
तर असे काही प्रश्न तुम्हाला मोठे मोठे तयार करून दिले जाऊ शकतात या एक्झाम्पलसाठी किंवा या फॉर्म्युल्यासाठी. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर यामधला पण अगेन तुम्हाला जो अवघड वाटत असेल प्रश्न याच्यापैकी कोणताही एक सॉल्व्ह करा, कारण बेसिकली गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड किंवा नो हेड वगैरे हे आपण याच्या आधी पण पाहिले. सो त्याच्यामुळे इथे तुम्हाला जो इम्पॉर्टंट वाटेल, मग बेसिकली याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर विदाऊट रिपिटेशन आणि विथ रेपिटेशन हे नीट वाचायचं, कारण विदाऊट रिपिटेशन आणि विथ रेपिटेशन याच्यामध्ये बराचसा गोंधळ होतो. सो ॲज यू नो की हे जे एक्झाम्पल आहे, मगाशी पण मी सांगितलं होतं मगाशीच्या व्हिडिओमध्ये पण, हे एक्झाम्पल प्रिव्हियस पेपरमध्ये आलेलं आहे. सो खूप इम्पॉर्टंट आहे हे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, बस एवढंच. हे एकदा फोर्थ एक सॉल्व्ह करा, कारण बऱ्याचदा नंबर्स वगैरे लिहित असताना ऑड कोणता आहे इव्हन कोणता आहे कन्फ्युजन मे बी होऊ शकतं, जसं की ते आपण खूप लहानपणापासून शिकतो, बट तरीही एक्झामच्या प्रेशरमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे नीट एकदा पहा की याच्यामध्ये तयार केल्यानंतर ऑड कोणते आहेत, इव्हन कोणते आहेत, 5चे मल्टिपल कोणते आहेत, अगेन 3चे मल्टिपल वगैरे असे काही तयार होत असतील तर ते कोणते आहेत, जस्ट एकदा ते तुम्ही चेकआउट करू शकता. ह्याच्यामधले सगळे MCQs महत्त्वाचे आहेत. हा जो प्रश्न आहे थोडासा ट्रिकी आहे आणि बऱ्याचदा विचारला जातो. सो हा एक इम्पॉर्टंट आहे आणि हा प्रिव्हियस इयरमध्ये आला होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे रेड बलून ब्ल्यू बलून. हे अगेन तुम्हाला 3 ते 4 मार्क्ससाठी येतं. 4 मार्क्स यासाठी की आधी याचा सॅम्पल स्पेस लिहावा लागतो आणि मग रेड ब्ल्यू येलो बलून जे पण असेल ते. सो त्याच्यामुळे हे तुम्हाला 4 मार्क्ससाठी आरामात येऊ शकतं. हा क्वेश्चन अगेन थोडासा ट्रिकी आहे. तुम्हाला हे सगळ्या व्हॅल्यूज एकतर रॅशनल नंबरमध्ये, एकतर डेसिमलमध्ये किंवा एकतर पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट कराव्या लागतात. ओके. सो अगेन सेकंड क्वेश्चन एक करायचा आहे, 5th क्वेश्चन एक करायचा आहे आणि 9th क्वेश्चन एक करायचं आहे. 9th यासाठी की तुम्हाला या ठिकाणी एरिया वगैरे पण फाइंड आउट करावं लागेल. सो दॅट्स वाय 9th क्वेश्चन महत्त्वाचे आहे. अगेन तुम्हाला नॅचरल नंबर म्हणजे काय, होल नंबर म्हणजे काय हे माहिती असलं पाहिजे. बाकी ठीक आहे. बाकी तुम्हाला हा एक कबड्डीचा पण सॉल्व्ह करा. ओके. सो बस 4 ते 5 प्रश्न तुम्हाला फक्त सॉल्व्ह करायचे आहेत आणि हा चॅप्टर डन आहे, कारण याच्यामध्ये जास्त एक्स्ट्रा असं काहीच नाहीये. फक्त तुम्हाला नंबर तयार करताना रिपिटेशन सांगितलंय का, विदाउट रिपिटेशन सांगितलंय का, 2 डिजिटचा तयार करायचे की 3 डिजिटचा तयार करायचे हे नीट वाचायचे आणि मग त्यानुसार तुम्ही नंबर्स वगैरे सगळं तयार करणार आहात आणि संपली रिव्हिजन झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स, बेस्ट ऑफ लक पेपरसाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पेपर खूप चांगल्या पद्धतीने येईल, सोपा येईल आणि आय होप की तुम्ही माझ्यासोबत रिव्हिजन केली असेल आणि मी जे एक्झाम्पल सांगते ते तुम्ही व्हिडिओ स्किप करून सॉल्व्ह केले असतील असं मी सपोज करते. आणि असं केलं असेल तर तुमची रिव्हिजन आतापर्यंत पूर्ण झाली असेल. हार्डली 1 ते 2 तास लागले असतील तुम्हाला करायला सगळं, आणि आय होप की तुमचा सगळा सिलेबस झाला असेल या ठिकाणी. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. उद्या तुम्हाला ॲज युज्युअल जॉमेट्रीचे व्हिडिओज पाहायला मिळतीलच. सो बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.